नमस्कार. तर अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इरा आणि ईशान गिफ्ट्स बघून खूप खुश असतात आणि आनंदाने गिफ्ट बघत असतात. त्याचवेळी तिथे अशोक मामा येतात आणि एवढे सगळे गिफ्ट्स बघून शॉक होऊन इरा आणि ईशानकडे बघायला लागतात. अशोक मामा इरा आणि ईशानजवळ येऊन त्यांना विचारतात की हे काय आहे आणि हे कोणी दिले तुम्हाला. आणि ते फुलराणीला आवाज देतात. फुलराणी घाबरत काय झालं म्हणून तिथे येते. आता अशोक मामा फुलराणीला विचारतात की हे काय आहे, परत घरात कोणी येऊन गेलं होतं का. आणि ईशा आणि इरा खूप घाबरून अशोक मामाकडे बघायला लागतात. ईशान घाबरत म्हणतो की ते ना. तेव्हा अशोक मामा ईशानवर ओरडत म्हणतात की ते काय करतोय, सोसायटीमध्ये सॅन्टा क्लॉज बनवून गिफ्ट वाटत फिरत होते का. आणि ते ईशान आणि इराला विचारतात की आता मला सांगा हे गिफ्ट तुम्हाला कोणी दिले. तेव्हा तिथे संयमी आणि भैरवी येतात. आता भैरवी अशोक मामाला म्हणते की मी दिले. यावर अशोक मामा शॉक होऊन भैरवीकडे बघायला लागतात. आता भैरवी अशोक मामांजवळ येते आणि त्यांना म्हणते की काही प्रॉब्लेम आहे का मिस्टर माझगावकर. अशोक मामा फुलराणीला आवाज देत म्हणतात की फुलराणी आपल्याकडे पाहुणे आलेत बघ, त्यांना काही चहा पाणी विचारलंस की नाही. यावर भैरवी म्हणते की हे बघा मिस्टर माझगावकर, मी इथे चहा पाणी घेण्यासाठी आलेले नाही. यावर अशोक मामा म्हणतात की घ्यावं लागेल, कारण या घरातून कोणीही रिकामपोटी जाऊ नये ना, अशी वेणूची रीत होती आणि आम्ही रीती पाळणारी लोक आहोत, मग समोरचा माणूस कसा का असेना. यावर भैरवी म्हणते की हे बघा मिस्टर माझगावकर. यावर अशोक मामा भैरवीला थांबवत म्हणतात की काका, माझगावकर काका, निदान एवढं तरी आदराने बोललं ना तरी आवडेल मला. यावर भैरवी म्हणते की हे बघा मला नाही जमणार ते, सॉरी, मला तुमच्याशी कुठल्याच प्रकारचं नातं नाही ठेवायचं आहे. अशोक मामा म्हणतात की पण आहे ना, आहे, त्याला तू तरी काय करशील. तुझ्या आणि माझ्या दुर्दैवाने तू माझ्या सुनेची धाकटी बहीण आहेस. माणूस गेला तरी नाती तुटत नाहीत, इनफॅक्ट ती जास्त घट्ट होतात. यावर भैरवी म्हणते की बरं ओके. मग याच आपल्या ओढून ताणून आणणाऱ्या नात्याच्या हक्काने विचारते की कोण समजता तुम्ही स्वतःला. अशोक मामा ईशान आणि इराकडे बघत म्हणतात की बाळांनो तुम्ही आज जा. तेव्हा इरा पटकन आतमध्ये निघून जाते. ईशान मात्र गिफ्ट घ्यायला लागतो. तेव्हा अशोक मामा ईशानवरती ओरडत म्हणतात की दुसऱ्यांच्या वस्तूंना हात लावायचा नाही ईशान. आता संयमी ईशानला म्हणते की ईशान चल, असं म्हणून संयमी ईशानला सुद्धा तिथून आतमध्ये घेऊन जाते. हे बघून भैरवी अशोक मामांना म्हणते की मस्त, हे असंच वागून तुम्ही यांच्या वडिलांचं आयुष्य बर्बाद केले आणि आता त्यांच्या मुलांचंही आयुष्य बर्बाद करताय. तुम्हाला फार आनंद वाटतो का हो हे असं वागून. मुलं तुमच्यासमोर थरथर कापतात, त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नाही, तुम्हाला आनंद वाटतो का. नाही, अतिशय प्राऊडली सांगत फिरत असताना तुम्ही. यावर अशोक मामा हसायला लागतात. भैरवी त्यांना म्हणते की नाही, यात तुमचं काही कर्तृत्व नाही. ती लहान मुलं आहेत, त्यांच्यासमोर आवाज चढवला ना की ती गप्पच बसतात, कारण नाईलाज असतो ना त्यांचा. अशोक मामा म्हणतात की कसं आहे ना बाळा, लहानांनी मोठ्यांचं ऐकलं तर त्याला शिस्त असं म्हणतात. तेव्हा भैरवी म्हणते की आणि लहानांना मोठ्यांनी त्यांचं ऐकायला भाग पाडलं ना तर त्याला दमदाटी म्हणतात. मिस्टर माझगावकर, मी तुम्हाला याआधीसुद्धा सांगितलं आहे दुसऱ्यांचे आयुष्य कंट्रोल करू नका आणि तुम्ही परत तेच करताय. यावर अशोक मामा भैरवीला विचारतात की तुला नक्की काय म्हणायचं आहे. यावर भैरवी म्हणते की तुमची हिंमतच कशी झाली या मुलांना स्वतःच्या ताब्यात घ्यायची. अशोक मामा भैरवीला विचारतात की काय म्हणालीस. तेव्हा भैरवी म्हणते की नीट ऐकलंय तुम्ही, अख्खं आयुष्य अनस्टेबल केले तुम्ही. त्यांचं घर, त्यांची शाळा सगळं तोडून आलाय तुम्ही. बरं, त्यात तुम्हाला एकदाही वाटलं नाही का, कोणाला तरी विचारायची गरज एकदाही वाटलं नाही तुम्हाला. तुमचा हा फालतू इगो ना कुरवाळण्यासाठी अजून किती जणांचा वापर करणार आहात तुम्ही. तुम्हाला कळत नाही आहे का तुमच्या या वागण्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान होतं आहे, माझं नुकसान झालं आहे, तुमच्या मुलांचं नुकसान झालं आहे. पण ठीक आहे, त्यासाठी मी तुम्हाला एक वेळ माफ पण करेल, पण या मुलांचं जे नुकसान केलं आहे ना तुम्ही, त्याबद्दल मी तुम्हाला सोडणार नाही आहे. अशोक मामा मात्र भैरवीकडे बघतच असतात. भैरवी अशोक मामांना म्हणते की साधा होता हो माझा जिजू, त्यामुळे तुमच्यासमोर बोलू शकला नाही, तडफडत राहिला आयुष्यभर आणि तुम्ही ती तडफड एन्जॉय केलीत, त्याचा कोण वारा बघत राहिलात आणि बरं त्याचं आयुष्य बर्बाद करून तुमचं पोट नाही भरलं म्हणून तुम्ही या मुलांवर जबरदस्ती केलीत. नाही, काय वाटेल ते झालं ना तरी मी तुम्हाला आयुष्यात माफ करणार नाही आहे. आता अशोक मामा भैरवीला म्हणतात की एक मिनिट, तू कोण आहेस. तेव्हा भैरवी शॉक होऊन म्हणते की एक्सक्यूज मी. तेव्हा अशोक मामा तिला थांबवत म्हणतात की नाव किंवा नातं मला माहिती आहे, पण मला माफ करणारी किंवा न माफ करणारी तू कोण आहेस. तुझ्या वडिलांपेक्षा मी मोठा आहे, तू वयाने माझ्यापेक्षा लहान आहेस, अकलेने आणि कर्तृत्वाने तर त्याच्यापेक्षा लहान आहेस. तेव्हा भैरवी अशोक मामांना म्हणते की हेच तर करत आलात तुम्ही आयुष्यभर, स्वतःची चूक दाखवून दिली तर दुसऱ्यांना हेच म्हणत राहायचं की तू लहान आहेस, तुला कशाचीच अक्कल नाही आहे, बरोबर. यावर अशोक मामा म्हणतात की नाहीच आहे तुला कशाचीच अक्कल, नुसती बडबड चालू आहे, उगाच आवाज चढवते, मी ऐकून घेतोय
म्हणून मी माझ्या मुलांशी कसा वागलो हे तुला सांगायची गरज नाही आहे. तुला काय माहिती आहे त्याबद्दल? मी तसा वागलो ना माझ्या मुलांशी, म्हणून या जगात ती पाय रोवून उभी राहिली आहेत. तेव्हा भैरवी म्हणते की पण सुखात नाही आहेत ते. तेव्हा अशोक मामा म्हणतात की सुख वगैरे सामान्य माणसांना परवडत नाही भैरवी. मुळात आधी त्यांना जगावं लागतं, मग येतात सुख वगैरे या सगळ्या गोष्टी. आजच्या या वयात मुलांना आपलं जगतच येत नाही आहे. त्यांना जगवावं लागतं, त्यांना सुरक्षित ठेवावं लागतं, त्यांना हक्काचं छप्पर द्यावं लागतं, त्यांना सकस अन्न द्यावं लागतं, त्यांना आपल्या पद्धती शिकवाव्या लागतात जगण्याच्या. नाही तर रस्त्याच्या कडेला उगवणाऱ्या रानटी फुलांमध्ये आणि या मुलांमध्ये काय फरक राहणार आहे? मला वाटत नाही की त्यांचं काही नुकसान झालं असेल. या मुलांना मी इथे घेऊन आलो आहे त्यांची उपासमार होऊ नये म्हणून, त्यांच्या डोक्यावर छप्पर असावं म्हणून, आणि त्यांचं उरलं सुरलं बालपण हातातून निसटून जाऊ नये म्हणून. यावर भैरवी म्हणते की हो पण माझ्या आई बाबा होते ना. अशोक मामा भैरवीला म्हणतात की त्यांच्याशी बोलूनच मी त्यांना इथे घेऊन आलो आहे. तेव्हा भैरवी थोडीशी शांत होते आणि म्हणते की नाही, त्यांना तर मी जाब विचारणारच आहे. एका परक्या माणसाच्या हातात या मुलांना सोपवून मोकळे झालेच कसे? आता हे ऐकून फुलराणी तिथे येते आणि म्हणते की भवाने, परका कोणाला म्हणालीस ग तू? आजा आहे ना तो पोरांचा. अगं तू बाप जन्मात जेवढं केलं नसतं ना तेवढं केलं मामाने पोरांसाठी. तेव्हा भैरवी फुलराणीला म्हणते की हॅलो, तू कोण आहेस ग? आमच्यात भांडण सुरू आहे ना, आमचं आम्ही बघून घेऊ, तुझा काय संबंध आहे, जा. तेव्हा फुलराणी रागाने म्हणते की नटवे, पल्लवीताईंची बहीण आहे ना म्हणून, नाहीतर मगाचपासून गप्प बसले आहे मी, आतून सगळं ऐकत होते. काही बोलशील का गं? काही पण तोंडाला येईल ते बोलशील? त्या माणसाकडे बघ जरा एकदा. हातातोंडाशी आलेलं पोटचं पोर गमावलं त्या माणसाने, जीवाला जीव देणारी सून गमावले, पण खचून नाही गेला माणूस, दुःखी नाही झाला, कंबर कसून उभा राहिला. कोणासाठी? तर त्या पोरांसाठी. दिवसभर नुसती पोरांची मारामारी, रुसवे फुगवे, आवड निवड, अख्खा दिवस याच्यातच जातो या माणसाचा. पोरांची आई आणि बाप दोन्ही झालाय हा माणूस. कळतंय का? तू या माणसाला परका म्हणतेस? तेव्हा भैरवी म्हणते बाई, मी ऐकून घेते म्हणून काही बोलायचा अधिकार आहे का गं तुला? या घरात काम करतेस ना, मग काम करायचं आणि निघायचं, कळलं का? या सगळ्याशी तुझा काही संबंध नाही आहे. तेव्हा फुलराणी ओरडून म्हणते की अगं तुझा आहे ना, तर आता मध्ये कुठे मरायला गेली होतीस का काय गं? असं म्हणून ती भैरवीच्या अंगावरती जाते. तेव्हा अशोक मामा फुलराणीला थांबवत म्हणतात की फुलराणी शांत हो, तू आतमध्ये जा बघू. तेव्हा फुलराणी चिडून आतमध्ये जाते. तर इकडे इरा, ईशान आणि संयमी आतमध्ये बसलेले असतात. आता ईशान दरवाजाजवळ जाऊन म्हणतो की ते दोघे अजून भांडतायत, म्हणजे संयमी मावशी आपल्याला सोडून अजून जाणार, तिला आपल्याला थांबवायला हवं. तेव्हा संयमी म्हणते की ईशान थांब. ईशान म्हणतो की पण मला ऐकायचं आहे ते दोघे काय बोलतायत. तेव्हा संयमी ईशानवर ओरडत म्हणते की ईशान, लहान मुलांनी असं ऐकायचं नसतं. तेव्हा ईशान म्हणतो की मग तू का ऐकतेस? तू का मोठी आहेस का? संयमी म्हणते की तुझ्यापेक्षा मोठीच आहे मी. तेव्हा ईशान म्हणतो की मग आजोबांनी तुला इथे का पाठवलंय? संयमी चिडून म्हणते की ईशान, फटका देईल मी एक. तेव्हा ईशान चिडून म्हणतो की तू मम्मासारखं बोलू नकोस हा. संयमी म्हणते की ईशान ओरडू नकोस. त्यावर ईशान चिडून म्हणतो की मला मम्मा हवी आहे. संयमीसुद्धा ईशानवरती ओरडत म्हणते की तुला एकदा सांगून कळत नाही आहे का, मीच आहे तुझी मम्मा. संयमी आणि ईशानचं भांडण चालू असतं. हे सगळं बघून इरा खूप घाबरलेली असते आणि ती रडायला लागते. आता इराला असं रडताना बघून संयमी इराजवळ येते आणि म्हणते की इरू, काय झालं बाळा, तू का रडतेस? मी आहे ना. तेव्हा इरा रडत म्हणते की गॉडचे भांडण थांबवायला मम्मा बाबा गेलेत, पण माणसांची भांडणं कोण थांबवणार? तेव्हा संयमी इराला समजवत म्हणते की रडू नकोस, मी आहे ना. तर इकडे भैरवी आणि अशोक मामा बोलत असतात. अशोक मामा भैरवीला म्हणतात की मी काय विचारतोय तुला, अमित आणि पल्लवीला जाऊन इतके दिवस झाले, तू कुठे होतीस इतके दिवस? तेव्हा भैरवी म्हणते की मला माझे पर्सनल इश्यू होते. तेव्हा अशोक मामा म्हणतात की एवढे मोठे होते का इश्यू? तेव्हा भैरवी म्हणते एक्सक्यूज मी, वडील नाही आहात तुम्ही मला जाब विचारायला. तेव्हा अशोक मामा म्हणतात की जेव्हा उत्तरं नसतील ना तेव्हा प्रश्न जाब वाटायला लागतात. सत्य हे होतं की तुला कुणाचीच पडली नव्हती, आई वडील मुलं कुणाचीच पडली नाही आहे, नाहीतर तू ताबडतोब धावत इकडे आले असतेस. तेव्हा भैरवी चिडत म्हणते नाही आले मी, नाही येऊ शकले मी, माझा जॉब होता, मला दिवसभर मान तोडून काम करावं लागत होतं. तेव्हा अशोक मामा म्हणतात की अरे आग लागली असल्या जॉबला. स्वतःच्या बहिणीचं असं झालेलं माहिती असताना तेव्हा भैरवी अशोक मामाला थांबवत म्हणते की मला माहिती नव्हतं हे सगळं घडलं आहे. आणि ती रडायला लागते आणि म्हणते की दुबईत आपलं भांडण झालं, मी कोणासाठी भांडत होते? माझ्या जिजूसाठी ना. माझ्या जिजूचं सगळं छान व्हावं असंच वाटत होतं ना मला.
आला आणि मला ताईने पण नाही समजून घेतलं त्या दिवशी. मग माझा संताप झाला आणि मी रागाच्या भरात केलं ब्लॉक सगळ्यांना, आई बाबा ताई समाज सगळ्यांना ब्लॉक केलं मी. मला काय माहिती की दुसऱ्या दिवशी ते दोघं असं, म्हणून ती थांबते आणि म्हणते की जेव्हा मला कळलं ना तेव्हा मी तडक निघाले. अशोक मामा विचारतात की काय कळलं. तेव्हा भैरवी रागाने अशोक मामांकडे बघायला लागते आणि त्यांना म्हणते की तुम्ही त्या दोघांचे अंत्यसंस्कार परस्पर उरकून टाकले. अशोक मामा म्हणतात की नाईलाज होता माझा तेव्हा. भैरवी म्हणते की नाईलाज, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केले ते. सख्ख्या आईवडिलांना त्यांच्या मुलीला बघू देखील दिलं नाही शेवटचं. बरोबर आहे, खूप लोक येणार, त्यांची रडारड, तुम्हाला त्यांच्याशी बोलावं लागणार, त्यांना सांभाळावं लागणार आणि त्याचा तुम्हाला त्रास होईल ना, म्हणून केलं तुम्ही हे सगळं, बरोबर. अशोक मामा भैरवीला थांबवत म्हणतात की मूर्खासारखं बोलू नकोस. तेव्हा भैरवी अशोक मामांवरती ओरडत म्हणते की खरं तेच बोलते मी. तुमच्यासारखा स्वार्थी माणूस आजवर बघितला नाही मी मिस्टर माझगावकर. तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं ना की तुम्हाला कुणाचीच गरज नाही आहे, तुम्ही किती स्ट्रॉंग आहात आणि मनात आणलं की काहीही करू शकता, म्हणून केलं आहे ना तुम्ही हे सगळं. ही मुलं जर तुमच्यासोबत राहिली ना तर आयुष्य बर्बाद कराल तुम्ही त्यांचं. अशोक मामा म्हणतात की मग कुठे राहणार होती, फुटपाथवर. भैरवी रागाने म्हणते की मिस्टर माझगावकर नीट बोला. अशोक मामा म्हणतात की दुबईचे घर विकण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. ज्या आर्ट गॅलरीसाठी तू पाठिंबा देत होतीस ना ती विकत घेताना घर घाण ठेवलं होतं तुझ्या जिजूंनी. अशोक मामा भैरवीला विचारतात की मग कुणाकडे जाणार होती मुलं. एक होते तुझे आई वडील, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं मुलांना मुंबईतच मोठं होऊ द्या. आणि दुसरी तू, जिच्या आयुष्याचा काही पत्ताच नाही. आणि तिसरा अनिश, आमचा मुलगा आला होता तोंड दाखवायला, पण जबाबदारी बघताच गेला पळून. आणि म्हणतात की तुला त्याच्याबद्दल वेगळं सांगायची काय गरज आहे, एकाच माळेचे मणी आहात ना तुम्ही, म्हणून ही जबाबदारी मला घेणं भाग पडलं. भैरवी रागाने म्हणते की हे सगळं काय आहे. तेव्हा तिथे इरा येते आणि घाबरून रडत म्हणते की आजोबा मावशी तुम्ही नका ना भांडू, मला खूप भीती वाटते आहे. तेव्हा अशोक मामा इराला जवळ घेत म्हणतात आणि समजावतात की बाळा आम्ही भांडत नाही आहे, तू रडू नकोस. भैरवी म्हणते की माझगावकर मला माझ्या भाच्यांशी एकांतात बोलायचं आहे आणि मला वाटतं त्याच्यासाठी तर तुमची काही हरकत नाही नसावी, असं म्हणून ती इराला घेऊन आतमध्ये जाते. यानंतर आपण पाहतो की भैरवी मुलांशी बोलत असते. इरा सांगते की भांडण झालं की मला खूप भीती वाटते माऊ. भैरवी म्हणते की घाबरू नको, मी आले ना आता. ईशान खुश होऊन म्हणतो की म्हणजे तू आता इथे राहणार आहे का. तेव्हा भैरवी म्हणते की नाही. समा विचारते की तू नक्की काय करणार आहेस माऊ. भैरवी म्हणते की मी इंडियामध्येच राहणार आहे, पण मला फक्त 2 दिवस द्या अजून, त्यानंतर मी तुम्हाला इथून घेऊन जाईल. आणि ती रागाने म्हणते की जिजूंचं स्वप्न पूर्ण करू दिलं नाही त्या माणसाने, मी तुमच्या बाबतीत हे नाही होऊ देणार, तुमची लाईफ मी डिस्ट्रॉय नाही करू देणार त्या माणसाला, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता ईशान आणि इरा माऊ जाऊ नको ना असं म्हणून रडायला लागतात. यानंतर रात्री आपण पाहतो की अशोक मामा एकटेच विचार करत टेन्शनमध्ये बसलेले असतात. तेव्हा तिथे फुलराणी येते आणि म्हणते की मामा गेली ती बया, तुम्ही मला उगाच थांबवलं, मी लहान तोंडी मोठा घास घेते आहे, पण ही काय बाई आहे का. माय मरो मावशी जगो असं म्हणतात ना आपल्याकडे, पण ही असली मावशी असण्यापेक्षा नसलेली बरी. तिच्याकडे ना आईचं काळीज आहे ना बापाच्या डोक्यावरून फिरणारा हात, आणि ही सांभाळणारा आहे का पोरांना. आणि रडत म्हणते की मला मुलांची खूप काळजी वाटते मामा, तिथे ते दुबईचं भरलेलं घर सोडून आपण त्यांना इथे आणलं, आता हिच्या पैशाच्या जोरावर ही म्हटली मी घेऊन जाते, तर काय करायचं. हे असल्या बाईच्या हातात सोपवायचं का आपण पोरांना. अशोक मामांना इराचं बोलणं आठवतं की इरा तिचं स्वप्न सांगत असते. इरा सांगत असते की स्वप्नात आपण सगळे होतो आणि आजोबा आईने माझा हात तुमच्या हातात दिला आणि आई म्हणाली की आजोबांचा हात सोडू नको, ते कधीच तुला गर्दीत हरवू देणार नाहीत. अशोक मामा म्हणतात की मी धाकलीला वचन दिलं आहे की तुम्हाला गर्दीत कधीच हरवू देणार नाही. ही भैरवीसारखी पोकळ माणसं या गर्दीत हरवल्याचाच एक भाग आहेत आणि यापासून तुम्हाला दूर ठेवलं पाहिजे. आजपर्यंत अनेक लोकांशी मी लढा दिला आहे, आता हिच्याबरोबर लढा आहे अशोक माझगावकर विरुद्ध भैरवी मुजुमदार. हा लढा आता सुरू झाला आहे आणि हा तेव्हाच संपेल जेव्हा अशोक माझगावकर जिंकेल. असं म्हणून आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.